मनशक्ती प्रयोग केंद्राच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये प्रीनेटल डेव्हलपमेंट या कॉन्फरन्समध्ये आजचा हा तिसरा दिवस आहे आणि आज आपल्याकडे डॉक्टर उल्का नातू या फार सिनियर गायनेकॉलॉजिस्ट आहेत. ठाण्यामध्ये असतात, बरेच वर्षाची प्रॅक्टिस आहे. शी इज अ मल्टी डिसिप्लिन फील्डमध्ये त्या काम करतात. योगा एक्सपर्ट आहेत, IVF स्पेशलिस्ट आहेत, एम्ब्रिओलॉजिस्टही आहेत. तर त्यांचा या क्षेत्रामध्ये खूप खोलातला अनुभव आहे. तर त्यांच्याकडून आज आपण समजून घेऊया की प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस हा फार मोठा फॅक्टर असतो. राईट फ्रॉम प्री कन्सेप्शन, प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, आणि या ताणाचा परिणाम पूर्ण आयुष्यभर त्या जीन्स लेवलपर्यंत जातो, त्याच्या व्यक्तिमत्वापर्यंतही जात असतो. तर योगाचा उपयोग आपण हा ताण कमी करण्यासाठी आपण कसा करू शकतो? योग म्हणशील ना तर हे मुळात मनाचंच शास्त्र आहे. म्हणजे शारीरिक पातळीवरचा योग हा लोकांना जास्त आकर्षक वाटतो. आसनं आहेत, प्राणायाम आहेत, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की योगाचं मूळ उद्दिष्ट हे मनशांती हेच आहे. त्यामुळे इट्स बेसिकली अ सायन्स ऑफ माइंड. आता मनाचं शास्त्र म्हटल्यानंतर ताणाचं नियोजन हे योगाच्या माध्यमातून निश्चितच करता येऊ शकतं. हा अध्यारूत भाग आहे त्याच्यातला. तर लक्षात घे की ज्या वेळेला प्रेग्नन्सीमध्ये स्ट्रेस असतो, किंबहुना आजकाल स्ट्रेस हा असा इतका परवलीचा शब्द झालाय, ABCD बदलली आहे गमतीने. असं म्हटलं तर A फॉर ऍसिडिटी, B फॉर बॅकएक, C फॉर कार्डियक प्रॉब्लेम्स, D फॉर डायबिटीज, E फॉर इमोशनल फ्रस्ट्रेशन. ABCDच बदलली आहे. तर या ताणाचे परिणाम जर सगळ्या शरीरावर होतात तर त्या वाढणाऱ्या बाळावरती का होणार नाहीत? कारण ताण जितका असेल तितका प्रेग्नन्सीतली कॉम्प्लिकेशन्स अधिक होतात. उदाहरणार्थ पहिल्या 3 महिन्यामध्ये प्रेग्नन्सीमधला ताण अधिक असेल तर रिपीटेड अबॉर्शन्सची शक्यता खूप असते. हा अत्यंत सायंटिफिक स्टडीज करून ह्या गोष्टी सिद्ध करण्यात आलेल्या आहेत की नॅचरल किलर सेल ॲक्टिव्हिटी जे आहे त्याच्यावर परिणाम होतो. न्यूरो इम्युनॉलॉजी, आता ही जी सायको न्यूरो इम्युनॉलॉजी विशेष करून PNI जी शाखा आहे ती विकसित होत जाते आणि त्याच्यामध्ये केलेल्या रिसर्चमधून हे आता सिद्ध करण्यात आलेलं आहे. सेकंड ट्रायमेस्टर मधल्या 3 महिन्यांमध्ये ताणाच्या परिणामामुळे बाळाची वाढ कमी होणं, म्हणजे बाळाचं पोटातल्या आईचं वजन कमी होणं, प्रेग्नन्सी इंड्युस्ड हायपरटेन्शन, हाय ब्लड प्रेशर ह्या शक्यता वाढतात. आणि थर्ड जो ट्रायमेस्टर आहे त्याच्यामध्ये आधी झालेले जे दुष्परिणाम आहेत ताणाचे ते अजूनच वाढतात. बरोबर. प्रत्यक्ष ज्या वेळेला प्रीटर्म डिलिव्हरीज एकदम कॉमन आहे. येस, हे पुढचे दुष्परिणाम आता म्हणजे होणारच, गृहीतच धरलं आता. आता पुढे नंतर डिलिव्हरीच्या वेळेला जेव्हा ती मुलगी ऍडमिट होते, अत्यंत ताणामुळे सर्व्हायकल डिस्टोशिया म्हणजे युट्रसचं माउथ उघडत नाही, कळात. मग अशा वेळेला आम्हाला अँटी अँक्झिओलिटिक अशी औषधं द्यावी लागतात. थोडं रिलॅक्स करावं लागतं पेशंटला आणि मग रिलॅक्स झाली की कदाचित युट्रसचं माउथ फटाफट पुढे उघडायला लागतं. आता या गोष्टी आपल्याला जर गर्भार अवस्थेच्या आधीपासून टॅकल करता आल्या तर किती चांगलं होईल. किती सुंदर. जेवढं प्लॅनिंग केलं तर बऱ्याच गोष्टी आपण प्रिव्हेंट करू शकतो. निश्चितच. पण मजा काय होते माहितीये ना, हा सगळा सल्ला घ्यायला किंवा योग साधना शिकायला मुली 6व्या किंवा 7व्या महिन्यात आपल्याकडे येतात. कारण कोणीतरी त्यांना सांगतं पहिल्या 3 महिन्यामध्ये करू नको बरं का, फार नाजूक स्थितीमध्ये असतं बाळ, तेव्हा येणं बरोबर नाही. मग आजकाल प्रायोरिटीज बदलतात. तुमचं करिअर, तुमचं जॉब, ह्या सगळ्यामध्ये त्या येतातच 6व्या 7व्या महिन्यामध्ये. आता मुळात या विषयाची माहिती नसणं, काय करायचं हे ज्ञानच आपल्याला इतकं उशिरा मिळालं तर मुळातच कॉम्प्रोमाइज झालेल्या शरीराच्या स्थितीमध्ये ही सगळी साधनं आपल्याला निश्चित नीट इन्कॉर्पोरेट करता येणं हे पूर्वजन्माची साधना असेल तरच मला वाटतं निश्चित नीट इन्कॉर्पोरेट करता येईल. पण मग आपण करतो काय की अपेक्षा खूप जास्ती ठेवायच्या शास्त्रापासून, पण तेवढं इम्प्लिमेंटेशन मात्र आपण लवकर करायचं नाही, उशिरा करायचं. तर मग त्याचे अपेक्षित लाभ जे असतात तेही तितक्या प्रमाणात आपल्याला मिळत नाहीत ना. खरं म्हणशील तर वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासून कंपल्सरी प्रत्येकाला साधना शिकवली पाहिजे, ती आत्मसात करता आली पाहिजे आणि रोजच्या आयुष्यामध्ये ती इन्कॉर्पोरेट करता आली पाहिजे. खरी साधना वयाच्या 12व्या 13व्या वर्षापासूनच सुरू करता आली पाहिजे. ही जर इतक्या लहान वयामध्ये आपण शिकवली, ती तशी जर रोजच्या जीवनामध्ये आत्मसात केली तरच त्याच्या नंतरच्या वयामध्ये आपल्याला जास्त परिणाम, अधिक परिणामकारक रीतीने दिसून येतील असं मला वाटतं.
हे जे वय असतं 12 ते 20 वर्ष, टीनेज जे आहे, त्यावेळेला मनाचं आणि शरीराचा, त्याच्या आधी मुलं लहान असतात आणि हा जो एक मधला पिरियड असतो, त्यावेळेला नेमकं कसं त्यांना घडवलं पाहिजे? योगा काय म्हणता? योग साधनेच्या माध्यमातून आपल्याला ही पिढी खूप चांगली घडवता येईल. बघ, 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून जो डिक्लेअर झाला, तो केवळ शरीराच्या कसरती रस्त्यावर लोकांनी येऊन कराव्या म्हणून त्या दृष्टीने आपल्या माननीय पंतप्रधान मोदींनी हा डिक्लेअर केलाच नव्हता. तो उद्देशच नाहीये. तर योग ही जगाला जोडण्याची परिभाषा म्हणून अस्तित्वात यावी. हा मेसेज योगाचा लोकांपर्यंत जावा म्हणून ते आपल्याला हा दिवस साजरा करण्याचा आपण जगाने आज ठरवलेलं आहे. आता मुद्दा कसा येतो, की या वयाची जी मुलं असतात 12 ते 20, तू म्हणालीस तसं, की हा ॲडॉलसंट कालावधी जो असतो, टीन एज जे असतं, थोडं बंडखोरीचं वय असतं ना. मुलांना अधिक आकर्षित करणाऱ्या इतर अनेक गोष्टी आज आजूबाजूला उपलब्ध असताना या शास्त्राकडे त्यांना आकर्षित कसं करायचं हा मोठा चॅलेंज आपल्या मोठ्या माणसांकडे आहे. आणि त्यांना पटेल अशा परिभाषेमध्ये योगाचं महत्त्व त्यांच्यापर्यंत पोहोचवलं तर मला असं वाटतं ती पिढी नक्की आपल्याकडे अट्रॅक्ट होऊ शकते. त्याच्याही आधीपासून आणि आपण खरं म्हणजे सुरू करू शकतो. त्याच्याही आधीपासून म्हणजे तू मूळ मुद्द्यावरच आलीस की मूळ मुद्दाच आला गर्भसंस्काराचा, की या जर गर्भार अवस्थेमध्येच या विषयाची जर तोंडओळख आईला झाली तर कदाचित या विषयाचं बाळकडू घेऊनच ते बाळ जन्माला येईल. आणि या विषयाची आवड जर जोपासली आहे गर्भावस्थेत असतानाच तर नक्कीच तो विषय आपलासा वाटेल, यात मला तरी दुमत वाटत नाही. आणि आता ज्यांनी केले नाही आहेत असे संस्कार आधी प्रेग्नन्सीमध्ये, पण आता असं वाटतंय की आपल्या मुलांनी ह्याकडे वळावं, तर त्यांनी पण काही काळजी करायची आवश्यकता नाहीये. कारण निश्चितच प्रत्येकामध्ये डिव्हिनिटी असतेच. एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन, हे स्वामी विवेकानंदांचं वाक्य आहे. तर या डिव्हिनिटीकडे त्यांना वळवणं आपल्याला सहज शक्य आहे. कारण योगाची परिभाषाच ही जोडण्याची असल्यामुळे पहिल्यांदा आसनाच्या माध्यमातून जो अट्रॅक्टिव्ह भाग आहे तो हळू त्यांना आपल्याला अंतरंग प्रवासाकडे नेता येईल. आणि अशी सुसंस्कारित पिढीच देशाचं भवितव्य घडवेल यात तेळ मात्र शंका नाही. आपण गर्भसंस्काराच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये भेटतो आहोत, तर मुलाला कळतं का त्याच्यावर संस्कार आपण करू शकतो का? गायनेकॉलॉजिस्टना तुम्ही काय सांगणार? हा प्रश्न बरोबर आहे. कारण मॉडर्न सायन्समध्ये असे काही संस्कार आपण करू शकतो का हा विचार डॉक्टरांच्या मनामध्ये आधी येतो. त्याला मला असं वाटतं की ह्याला आपल्याला अनेक एव्हिडन्सेस आजकाल आपण देऊ शकतो की पोटातल्या बाळाला सगळं काही कळतं. आता हे कळतं हे त्याला मराठी कळतं का इंग्लिश कळतं अशा प्रकारे कळतं, ही परिभाषा थोडीशी अपीलिंग होत नाही. आणि हे बरोबरच आहे. पण मग नक्की काय कळतं? बघ, बाळाला साऊंडची किंवा व्हायब्रेशन्सची भाषा कळते असं मला वाटतं आणि असं सिद्धही झालंय. तूही गायनेकॉलॉजिस्ट आहेस. आपण 9व्या महिन्यामध्ये व्हायब्रो अकॉस्टिक स्टिम्युलेशन टेस्ट करतो की नाही बाळाची? म्हणजे बाळाला व्हायब्रेशन्स बाहेरून देऊन त्याच्या हृदयाच्या गतीवर किती परिणाम होतो हे आपण टेस्ट करून पाहतोच की टेस्टच्या माध्यमातून. अल्ट्रा सोनोग्राफी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या ध्वनी लहरीच बाळापर्यंत जात असतात. 4D स्कॅन्स आता आहेत, हा, त्याच्यात सगळं ट्विन्सचं इंटरॅक्शन खूप सुंदर आपल्याला दिसू शकतं. एक अजून एक उदाहरण तुला सांगते की कॉर्डोसेंटेसिस ज्या वेळेला केलं जातं त्या कॉर्डोसेंटेसिसमध्ये बाळाच्या कॉर्डमधल्या कॉर्टिसॉल लेवल्सची पातळी खूप अधिक झालेली असते. म्हणजेच बाळाला आलेल्या ताणाचा तो रिस्पॉन्स असतो, हे आता सिद्ध झालेलं आहे. म्हणजेच काय, बाळाच्या कानावरती जेव्हा काहीतरी असं विपरीत पडतं तेव्हा ते काय सेन्स करत असावं? कदाचित आईची बदललेली मनस्थिती, म्हणजे आईच्या हृदयाची वाढलेली धडधड धडधड धडधड, काहीतरी ते अम्बिलिकल कॉर्डमधून जाणाऱ्या रक्तप्रवाहातून बाळाला सेन्स होत असावं की काहीतरी डेंजर सिच्युएशन आलेली दिसते, म्हणूनच आपल्याला पोषण करणाऱ्या हृदयाचे ठोके वाढलेले दिसतात.
किंवा आई अतिशय शांत होते, त्यावेळेला बाळाकडे होणारा रक्तपुरवठा हा युट्राईन आर्टरीज रिलॅक्स झाल्यामुळे, त्यांचं डायलेटेशन झाल्यामुळे निश्चित वाढत असतो. त्यामुळे हे सगळे जे होणारे बदल असतात, हा वाढणारा जीव काही इतका इन्सेन्सिटिव्ह नाहीये किंवा मन नसलेला नाहीये की त्याच्यापर्यंत हे पोचत नाहीये. त्यामुळे त्याच्यापर्यंत चांगल्या भावना पोचवणं, पूर्णतः सकारात्मकता पोचवणं, गर्भसंस्काराच्या माध्यमातून हे साध्य होत असतं. तर मला असं वाटतं मनशक्ती जो उपक्रम करते आहे पोचायचा सगळ्यांपर्यंत आणि चांगली सुप्रजननाची पिढी जन्माला घालणं अत्यंत हे दैवी काम आहे असंच मला नेहमी वाटत असतं. आजकाल सीझरचं रेट, सिझेरियन सेक्शनचं रेट प्रचंड वाढलं आहे. ते कमी करणं फार आवश्यक आहे. त्यामध्ये योगाचा कसा उपयोग आपण करू शकतो? बघ, आता अगदी वस्तुस्थिती नी सांगायचं झालं तर 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. पॅसेज, पेन्स आणि पॅसेंजर, 3 P's. आता पॅसेज जो आहे, जन्मतः देवदत्त जी हाडाची स्त्रीच्या रचना आहे, त्यामध्ये आपण योगाच्या माध्यमातून रचनात्मक बदल घडवून नाही आणू शकत. मग बदल कुठे येतील? तर त्याला सपोर्टिंग जे मस्क्युलेचर आहे, जे अत्यंत ताणामुळे एकदम स्पाझममध्ये जाऊ शकतं, तो पॅसेज रुंदावायला विरोध करू शकतं. हे मस्क्युलेचर योग साधनेने किंवा नियमित आसनं केल्याने निश्चित आपण 1 ते 1.5 सेंटीमीटरपर्यंत हे निश्चितच रुंदावायला, relax लूजन होऊ करायला शकतं. मदत होऊ शकते. तो एक मुद्दा झाला. आता पेन्स हा दुसरा P झाला. तर जी इनकॉर्डिनेट युटराईन ॲक्टिव्हिटी असते की ज्या नीटशा कळा येत नाहीत अत्यंत ताणामुळे किंवा सर्व्हायकल डिस्टोशिया असतो, युटरसचं माउथ व्यवस्थित उघडत नाही जर अत्यंत अँझायटीची स्थिती असेल तर. या सगळ्या गोष्टी साधनेच्या माध्यमातून निश्चित आपण जर या मुलींना अवेअरनेस दिला, रिलॅक्सेशन टेक्निक्स शिकवली, काही आसनं जी बद्ध कोणासनं वगैरे ह्या आसनांच्या माध्यमातून डायलेटेशनला निश्चितच मदत होऊ शकते. तो पेन्सचा माध्यम झाला. तिसरा आहे पॅसेंजर. आता पॅसेंजरचा प्रवास हा त्या बर्थ पॅसेजवरून कसा व्हावा, हे जरी त्या बाळाला कळत असतं की त्या कुठल्या पॅसेजमधून आपल्याला बाहेर यायचंय, तरी बाळाचं गर्भाशयातलं वजन खूपच अति असेल आणि तो जर पॅसेज अरुंद असेल, तर मग डिलिव्हरी सुकर होत नाही. अशा वेळेला सेफ्टी फर्स्ट म्हणून सिझेरियनचा निर्णय घेतला जातो. पण मी उलट म्हणेन, समजा एखादीचा अशा वेळेला नैसर्गिक डिलिव्हरीला साधना हेल्प करतेच करते, पण समजा जर सिझेरियनची वेळ एखादीवरती आली, तर निदान आपल्या सिझेरियनच्या त्रासातून पटकन बाहेर येणं हे सुद्धा साधनेच्या माध्यमातून सहज शक्य आहे ना. त्यामुळे साधना कुठल्याही स्टेजला कधीही केली तरी ती उपयोगीच पडणार आहे. या विषयावर तुमचं रिसर्च तुम्ही बऱ्याच इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये प्रेझेंट केलं आहे. त्या रिसर्चचं मर्म काय आहे? ह्याचं मर्म थोडक्यात विचारशील तर आम्ही जो स्टडी करतो आहोत अजूनही ऑनगोईंग आहे. योगांगूरचे वर्ग गेली 10-12 वर्ष सुरू आहेत. घंटाळी मित्रमंडळ, माझ्या गुरुजी जे आहेत योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे, त्यांच्या गायडन्स खाली. तर याच्यामध्ये जो रिसर्च आहे त्याच्यात आम्ही हे सिद्ध केलंय की येणाऱ्या काळामध्ये ताणामुळे जर गर्भजल कमी होणं गर्भाशयातलं, नंतर आईच्या पोटातलं वजनच कमी राहणं किंवा प्रेग्नन्सीमध्ये ब्लड प्रेशर वाढणं, प्रेग्नन्सीमध्ये शुगर वाढणं, ही सगळी जी प्रेग्नन्सी रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर नियमित साधना पहिल्यापासून केली तर ह्या कॉम्प्लिकेशन्स आपण निश्चितच कमी करायला मदत करू शकतो. कारण कलर डॉपलर स्टडीजच्या माध्यमातून हे सिद्ध करण्यात आलं आहे की साधनेमुळे बाळाला होणारा रक्तपुरवठा आपण निश्चितच वाढवू शकतो. आज कॉन्फरन्सचा 3रा दिवस आहे. तुम्हाला कॉन्फरन्स कशी वाटली? खूप छान. म्हणजे अशा प्रकारची गर्भसंस्काराशी निगडीत असलेली देशभरातली पहिली कॉन्फरन्स आज मनशक्तीने आपाच्या सहकार्याने भारतात आपल्या इथे लोणावळ्यामध्ये घेतली आहे. हा अतिशय अभिमानाचा मुद्दा आहे आपल्या सगळ्यांसाठी. कारण एक जनरल अवेअरनेस ह्यामुळे क्रिएट होतोच आहे. एक पॉझिटिव्ह मेसेज जातो आहे आणि आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेसं सगळं इथलं जो माहोल आहे आणि सगळी जी व्यवस्था आहे ती खरोखरच अप्रतिम आहे. त्यामुळे मनशक्तीच्या या सगळ्याच्या मागे कार्यरत असलेल्या पूर्ण टीमला आणि रिसर्च डायरेक्टर श्री गजाननराव केळकर, सगळ्यांना मनापासून धन्यवाद आहेत. आणि हा उपक्रम चालू राहावा अशी माझ्यासारख्या स्त्रीरोगतज्ञाची निश्चितच अपेक्षा आहे. शेवटी
सर्व डॉक्टर्सना तुम्ही काय सांगणार की आपण हा विषय आपल्या मेडिकल करिक्युलमपर्यंत येणं फार किती आवश्यक छान, आहे. किती छान. त्या की दृष्टीने आपण काय करिक्युलम करूया मध्ये एकत्रित? येण्यासाठी योग साधना, योग हा विषय, सी इट इज लाईक दिस, इट हॅज टू बी अ पार्ट ऑफ करिक्युलम. योग हे प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिनचं शास्त्र आहे. PSM हा विषय जो सेकंड MBBS ला आपला घेतला जातो आणि ह्या दृष्टीने पाऊल उचलून आम्ही MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सर्व्हिसेसला अप्रोच होऊन हा विषय कळवा मेडिकल कॉलेजमध्ये इंट्रोड्यूस केला होता. GS मेडिकल कॉलेजमध्ये सेकंड MBBSची मुलं आणि फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपीची मुलं यांना हा विषय इंट्रोड्यूस केला होता. आता सुरुवात तर झालेली आहे, पण आता हा विषय मेडिकल करिक्युलममध्ये अनेक मेडिकल कॉलेजेसमध्ये भारतामध्ये हा इंट्रोड्यूस झालेला आहे. फक्त आता ॲक्टिव्हली आपल्यासारख्यांनी काम करून तो करिक्युलममध्ये यावा. अजूनही आता सेकंड MBBS, फर्स्ट MBBSच्या शेवटी किंवा सेकंड MBBSच्या पहिल्यांदा मुलं योग इन्स्टिट्यूट्समध्ये जाऊन या विषयाचं ज्ञान घेत आहेत. म्हणजे अशी वेळ येणार आहे की पेशंट्स आता डॉक्टरांना विचारतील की तुम्हाला योगशास्त्रातलं काही ज्ञान आहे का? तर डॉक्टरांनी नाही त्याला उत्तर देण्याच्या आधी तो विषय आपण कॉलेजेसमध्ये इंट्रोड्यूस केला पाहिजे. 2 फायदे होणार आहेत की मुलांचा अभ्यासाचा ताण मेडिकल स्टुडंट्सचा कमी करायला याचा उपयोग होणारच आहे. दुसरी गोष्ट की आजकाल लाईफस्टाईल रिलेटेड जे डिसऑर्डर्स पुढे यायला लागलेले आहेत त्या कमी करण्याच्या दृष्टीने त्या मुलांनाही त्या डिसऑर्डर्स होऊ नये म्हणून योगशास्त्राचं महत्त्व डॉक्टर म्हणून आणि स्वतः पुढे होणारे कदाचित नको भावी पेशंट होऊ नको यात म्हणून या दृष्टीने त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप संधी सुंदर. दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सर्वांचे, आयोजकांचे आणि तुमच्यासारख्या डिव्होटेड गायनेकोलॉजिस्ट तुम्ही आज या आता क्षेत्रात आपल्याला काम सर्वांना करताय. एकत्रित हे मोठं काम, राष्ट्र आणि विश्व निर्मितीचं काम एकत्रित आपण करूया. धन्यवाद.